हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग. आणि इथे स्नो बघा छान माझ्या डोक्याची मालिश करून देत आहे. इथे मी केस धुतलेले होते आणि स्नो माझ्या डोक्याची मालिश करून देत आहे आणि उवा पण बघत आहे. बघू शकता स्नो इथे नवीन नवीन ह्या सगळ्या पोयम्स वगैरे शिकलेली होती. तर स्नो कंटिन्यू हेच म्हणत राहत होती, कंटिन्यू. चमचा वन टू साठी जेवण म्हटलं. कोणती बाई? हा, शालिनी बाई. बाई ग, शालिनी बाई. काय केलं शालिनी बाई साठी? जेवण बनवलं. हो का? एक तुला कसं काय आठवलं शालिनी बाई? काय शालिनीच्या घरी? शालिनीच्या घरी भात नाही आहे? कोणाच्या घरी भात नाही? कोणती? तुमची शालिनी बाई कोणती? कुठे राहते? वर्धेला राहते का शालिनी बाई? तुझी कोण आहे ती? स्नोची नानी आहे शालिनी बाई. तुला शालिनी बाई कशी काय आठवली? आम्ही तर काही म्हणलंही नाही आज, आम्ही बोलणंही नाही झालं. काय करताय तू? कोणासाठी? आणखी आणखी मग आम्ही लग्नाच्या टाकल्या ह्या वड्या आणि नंतर आम्ही गेलो वर्धेला काही कामानिमित्त. तुम्हाला समोर समजेलच. मग आम्ही आलो वर्धेला आणि मम्मीने केले होते पानगे. आणि इकडे सुरू होतं मम्मीकडे भागवत सप्ताह सुरू, म्हणून त्याचा येत आहे. तुला म्हटलं होतं ना पिन्नू जवळ जाशील नको म्हणून. आणि आम्ही सकाळी सकाळी रेडी झालो तिघही जण आणि आम्ही निघालो यवतमाळला जाण्यासाठी. आम्ही होतो बसमध्ये. हो पकड. आणि इथे आम्ही यवतमाळ बस स्टॉपवर येऊन थांबलेलो होतो आणि इथून आम्ही जाणार होतो माहूरला. माहूर बससाठी वाट बघत होतो आम्ही इथे. आणि थोड्याच वेळात आम्हाला बस वगैरे लागली आणि त्यानंतर आम्ही गेलो माहूरला. तर हे आहे आर्नी. हे इकडे आपण येत नाही नेहमी तर इकडच्या गावांचे नावही आपल्याला वेगळेच वाटतात. आणि इथे एक ताई बसमध्ये बसलेली होती आणि तिच्या गोष्टी आणि तिचं फोनवर बोलणं इतकं हसण्यासारखं होतं. तुम्ही ऐका. पाच दिवस असते ते सकाळी सगळं दिले. अगं मला रुपत आहे गं. ते 10,000 तुला आला एक बा आहे ना तुला हे इथं नाही का लागत असते काहीतरी पूजा
हो मुलगी असते ना. दादा येतो. हे घे इकडं. काहून? काय म्हणे का? सांग दादा, मी तिकीट देते. नाही नाही बोलतो. काय करताय आई? पहा माहूरगड फिरायसाठी आता हा माझा पिंपलही माझ्यासोबत येत आहे. बघा जेव्हा काही काही विशेष असते तेव्हा हा पिंपल बरोबर येतो. तसंच माहूर फिरायलाही आलेला आहे आता. चलो कहाँ पे चलो? नागपूर नाही माहूरगड. कुठे चालली ती तू? रेणुका माताला भेटायला. मग आम्ही बस स्टॉपवर उतरून तिथून आम्ही ॲटोनी जात होतो माहूरगडला वर. ॲटोमध्ये बसला. आणि मग इथून आम्ही मंदिरसाठी जायसाठी दुसरा ॲटो बघितला तर तिथेही भरपूर वेळ होता. मग आम्हाला एवढा काही वेळ नव्हता तर आम्ही स्पेशल ॲटो करून तिथपर्यंत गेलो. फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे माहूरगडला, श्री रेणुका माता मंदिर. आणि इथे आम्ही पूजेची ओटी वगैरे सगळं काही घेतलं आणि आम्ही निघालो. बघा त्या दिवशी मी अशी साडी घातलेली होती आणि दिवसभर मी साडीमध्ये राहिली. आणि मंदिरापर्यंत अशा वर खूप पायऱ्या आहे तर आम्ही अशा पायऱ्या चढत वर जात होतो. एक येण्याचा तसाच एक जाण्याचा असा रस्ता आहे आणि इथे खूप सारे बंदर वगैरे आहे आणि स्नोला इथे मोठी दिसली तर खूप मज्जा येत होती. चला तर थोडी माहूरगडाची तुम्हाला स्टोरी सांगते. रेणुका माता माहूरगडावर कशी आली याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. ज्यानुसार जमदग्नी ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी रेणुका सती गेली होती. त्यांचे अंतिम संस्कार माहूरगडावरच करण्यात आले. तर आपल्या आईपासून दुरावलेले जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांचे पुत्र असलेले भगवान परशुराम अतिशय दुःखी झाले. भगवान परशुरामांना त्यांच्या आईची खूप आठवण येत होती. आईच्या आठवणींनी दुःखी कष्टी होत ते शोक करीत बसले होते. अशातच एक आकाशवाणी झाली, तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे पाहू नकोस. त्यानुसार भगवान परशुरामांची माता हळूहळू जमिनीतून बाहेर येऊ लागली. यावेळी भगवान परशुराम यांनी मागे पाहायचं नव्हतं, पण आपल्या आईला पुन्हा पाहण्यासाठी अधीर झालेले भगवान परशुराम यांनी मागे वळून पाहिले. त्यावेळी रेणुका माताचे केवळ मुखच जमिनीतून बाहेर आले होते.
गावाकडे पहिले खूप वासुदेव यायचे. सकाळी आपण उठायच्या पहिले वासुदेव आपल्याला उठवायला यायचे. आणि बघा इथे त्या स्नोला टोपी झाली नाही. माहूरगडावर निवास करणारी हीच रेणुका माता 3.5 शक्तिपीठातील एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखली जाते. रामगड म्हणून आहे. त्याचा इतिहास तर आपल्याला काही माहिती नाही आहे. व्यवस्थित नमस्कार कर त्यांना. हे एवढ्या वर्षात कधी न मिळणारे हे जे वासुदेव आहे बघ माझ्याकडे बघ. ते पहिल्यांदा इथे आम्हाला दिसले. कारण आता वासुदेव दिसणं खूप कमी झालेले आहे, तुम्हालाही माहीतच असेल. तर इथे हे वासुदेव स्नोला मिळाले. आणि बघा स्नोने त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांची टोपी पण घातली. समोर तुम्हाला देवीचा प्रसाद दिसेल. हा विड्याचा म्हणजे पानाचा असतो. याला त्रिगुणी विडा असे म्हणतात. तांबूळ याला म्हणतात. यामध्ये 13 प्रकारचे साहित्य असतात. हे सगळे स्क्रीनवर दिसत आहे, हे सगळे याच्यामध्ये असते. आणि या सगळ्यांना मिळवून बारीक करून देवीला याचा प्रसाद चढविला जातो. रेणुका मातेचा हा मुख्य प्रसाद आहे. आणि बघा इथे आमचं दर्शन आता आम्ही घेत आहोत. आम्ही एंटर झालो आहे आतमध्ये आणि आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं. इथे काही फोटोज वगैरे क्लिक करू देत नाही देवीचे. आणि ही छोटी खिडकी आहे, इथूनही देवीचं मुखाचं दर्शन होते, तुम्ही बघू शकता. आणि देवीला इथे वस्त्र म्हणजे साडी वगैरे चढवलेली असते. ह्या इथे सगळं आहे ह्या परिसरामध्ये. तिने आता पान खाल्लेलं आहे. प्रसादाच्या नावाखाली फक्त पान खाते. आदिशक्ती रेणुका माता आदिशक्ती असल्यामुळे इथे बघा नवसाला पावणारी आहे. तर इथे भरपूर लोकांनी पाळणे वगैरे दिलेले आहे. कुणाच्या घरचा पाळणा हालत नाही म्हणजे बाळ होत नाही, पाळणे वगैरे इथे दिलेले आहे. आणि स्नोचे पप्पा आणि स्नो इथे पाणी आणायला गेलेले होते. इथे खूप सारे बंदरही आहे, खूप बदमाश इथे बंदर आहे. स्नो आणि मी माहूरगडावर आहे. गडाची उंची बघा किती सारी आहे. आम्ही उंचावर आहे आणि गडाच्या खाली बघा किती सारी उंची आहे, तुम्ही बघू शकता इथून. काय आहे आजीबाई? हा ते जोगवा म्हणतो आपण त्याला. इथून आम्ही पुन्हा गेलो होतो तांबूल आणायसाठी. बघा आपण एवढं पागल आहो ना, खरंच पागल. आपल्याला आणि आता इथून आम्ही चाललो आहे परशुरामांचं दर्शन घेण्यासाठी. झालं ग, काय झालं रडायला? ओगस नऊ काय झालं, पडली का तू? स्नो इथे मस्त चढत उतरत होती पायऱ्या एकटीच आणि खूप जोरात अशी स्नो इथे पडली. तर तिला लागलं म्हणून ती रडत होती. पडली. अरे हे काय आहे गौरव? आणि इथे बघा नवी नवरी आली होती दर्शन घेण्यासाठी. माहूरगड हे देवदर्शन खूप असं सुंदर असं स्थळ आहे. छान आहे सगळ्या गोष्टीनुसार. जसं आता तुम्ही वर शेड बघू शकता तसंच सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित आहे, पण खूप लांब आहे. तर आता हे आपण बघूया समोरचं हे काय आहे तुम्हाला सांगते. बघू शकता हे परशुराम मंदिराच्या समोरच दगड ठेवलेले होते आणि त्याच्या खाली कॉईन ठेवून हात ठेवायचा असतो वर, जसं काकूंनी ठेवलं. आणि त्यानंतर डोळे बंद करून फील करायचं असतं की हा दगड आपोआप फिरतो. असं आपल्याला असं दिसत नाही, पण आपल्याला थोडंसं जाणवते की हा दगड फिरतो म्हणून. आणि काही माहितीनुसार मी असंही ऐकलं आहे की आपण जर एखादी इच्छा मागितली
आणि त्यानंतर तो दगड फिरला तर असं समजायचं की आपली इच्छा पूर्ण झाली. तर बघा आम्ही पुन्हा पुन्हा ट्राय करत होतो की खरंच का हा दगड फिरतो का. मला तर 1-2दा जाणवलं नाही, पण त्यानंतर थोडंसं कुठेतरी हालचाल झाल्यासारखं वाटलं. असं ट्राय करत होतो, सगळ्या गोष्टी ट्राय केल्याच पाहिजे. आणि त्यानंतर हे आहे परशुरामांचं मंदिर आणि हा इथला परिसर. इथे जेवणही मिळते, काही याचा टायमिंग असतो जेवणाचा. आणि त्यानंतर बघा हे असं कुंड आहे. असं म्हटलं जातं की इथे परशुरामांनी तीर मारला होता, पण ही गोष्ट मला आख्यायिकाच वाटत समय आहे, चेंज झाला. तर कायच माहिती. त्यानंतर आम्ही पुन्हा दर्शन घेऊन वर आलो. तर माझं येता येताच खूप मी दमून गेलेली होती. आणि इथे बघा हे माकडं असे बसलेले आहेत छान. आणि इथून बघा उतरत होती, मी खूप थकून गेलेली होती. आणि हे माझं स्नो बाळ कंटिन्यू पायऱ्या चढत आणि उतरत गेलं. हिला तर एक वेगळीच उत्साह आणि वेगळीच मज्जा येते कुठे आम्ही फिरायला गेलो तर. हिलाही फिरायला जाणं खूप आवडते. तर बघू शकता ही पूर्ण पायऱ्या कंटिन्यू स्वतः चालत होती. आणि इथे मी खूप जास्त दमलेली होती. आता कसं वाटतंय? आणि मी इथे घेतलं खूप एक अद्भुत अशी गोष्ट जी तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. आणि स्नो बघा इथे छान पेढे घ्या अशी बोलत होती. आणि इथून बघा मी खूप अशी अनमोल गोष्ट घेऊन चाललेली होती. आणि आता बघा इथून आम्ही निघालो, ॲटोमध्ये बसलो आणि निघालो आमच्या पुढच्या वाटचालीला. आणि एवढ्या उंचावर आहे हे बघू शकता. आणि इथे बघा ही दऱ्या खोऱ्या आणि असं सगळं काही होतं, झाडं झुडपं वगैरे. आणि खूप आतमध्ये आहे, खूप लांब आहे. जायला तर खूप मजा येते, पण खूप आतमध्ये आहे इथे. जाता जाता आणि येता येताच जीव खूप वैतागून जातो. बघू शकता इथे किती दऱ्या खोऱ्या. आणि इथे लिहिलेलंही होतं की बियर म्हणजे जो भालू आहे याच्यापासून सावध राहा म्हणून. बघा हे गाव आहे. आणि इथे आम्ही खाली उतरलेलो होतो, आम्हाला भूक लागली होती तर काय खायचं म्हणून इथे ज्यूस पीत होतो आम्ही, उसाचा रस. आणि सर्वात जास्त वैताग म्हणजे ह्या गोष्टीचा की इथे यवतमाळवरून इकडे यावं लागते आणि इथे ट्रेनची सुविधा नाही आहे, बसनेच यावं लागते. त्यामुळे जास्तच वैताग येतो. पण एवढ्याने तरी बरं की शिवाई जी असते जी AC वाली बस, त्याच्यामध्ये थोडंसं सुखकर प्रवास होतो, त्यामुळे तरी बरं. आणि इथे बघा उरूस चालू होता, तर किती छान असे पाळणे वगैरे इथे होते. आणि आम्ही आता चाललेलो होतो जिथे मेन काम होतं तिथे, म्हणजे माझ्या मावशीकडे वास्तुपूजन होतं, तिथे आम्ही चाललेलो होतो. बघा त्याच निमित्ताने आमचं माहूरगड पूर्ण झालं. आणि तिथे बघा असं छान पूजन वगैरे झालं. वास्तुपूजन झाल्यानंतर डीजे वगैरे आम्ही छान नाचत होते. तर बघा किती छान अशी डान्स करत होती. आवाजाला भ्यायची, रडायची, इतकंही काही भ्यायची नाही, पण भ्यायची, छोटी होती तर. पण आता बघा स्वतःवरून पुढे जाऊन डान्स करतो. आणि बघा हिच्या फ्रेंड्स पण तेवढ्याच वेळात जमवून घेतल्या आणि छान डान्स करत होती. ही कुठेही ॲडजस्ट करते, त्यामुळेच मला कुठेही जायला एवढं जास्त काही अवघडत नाही. खूप जास्त फोर्स करत असल्यामुळे फक्त आम्ही मग बघा इथे छान डान्स करत होतो. आमची खूप जास्त फोर्स करत होती की नाचा माझ्या घराचं लग्न आहे असं म्हणते, आणि तिथे नाचा म्हणून.
तर बघा पप्पा आणि स्नो इथे छान डान्स करत होती. आणि मग काय डीजे असेल आणि मी नाचणार नाही असं होऊच शकत नाही. मग मी म्हटलं चला 2 ठुमके आपणही लावा. तर मीही छान डान्स वगैरे केला, पण जास्त काही डान्स केला नाही कारण मला माझं काही मूड नव्हतं एवढा प्रवास करून काय डान्स करायचा, म्हणून मी थोडंसंच नाचली. इथे आम्ही सगळेच जण आलेलो होतो वास्तूक पूजनमध्ये, पण मम्मी पप्पा आणि आमच्यासोबत जेवढेही आले होते तेवढेही तिथेच थांबले कारण दुसऱ्या दिवशी त्यांना दुसरीकडे फिरायला जायचं होतं आणि आमचं माहूरगड फिरून झालेलं असल्यामुळे आम्ही दुसऱ्याच दिवशी सकाळी निघालो आणि वर्धेला जाऊन स्टे केला. थोडा वेळ थांबलो, आराम केला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा संध्याकाळच्या वेळी नागपूरला गेलो कारण स्नोच्या पप्पांची होती ड्युटी. आलो वर्धेला. आणि त्यानंतर आम्ही आराम वगैरे करून निघालो नागपूरसाठी जायला. आम्ही वर्धेमध्ये म्हणजे मम्मीकडे गाडी ठेवलेली होती आणि आता आम्ही नागपूरसाठी निघत आहोत. आमची झोप झालेली नव्हती, काही नाही. मग आम्ही घरी आराम केला आणि बघा मी आणि स्नो आणि मीच काय आम्ही तिघंही आम्ही घरच्याच कपड्यांवर निघालो नागपूर जाण्यासाठी. चोर आया चोर. चना चोर. और ये है असली कास्तकार. अभी बांधेंगा. त्या बाया आल्या आता. त्या बाया तुम्हाला सांगते आता चांगल्या. तिचं वावर आहे का, तिला म्हणून 7-12 घेऊन ये ना, 8 घेऊन ये वावराचं. चांगल्या सांगते तुम्हाला आता त्या. तिथं कामाला राहत असून त्या बाया. और चोर तुमने आज चोरी कर ली. कोणाही सोबत फ्रेंडशिप करते का ग तू? कोणाही सोबत फ्रेंडशिप करते का तू? घरी आल्यानंतर लावलं यांना कामाला. तरी बघा मॅडम ही यांना मदत करू लागत होती, छान दाणे सोलून देत होती पप्पांना पण. तिथून मग 1-2 दिवसानंतर मम्मी पप्पा आले होते आणि शेविंग करता वेळेस पप्पांनी बेसिंगवरच ब्लेड ठेवून दिली, तर स्नोचा असा हात कापला. तर बघा स्नो अशी रडत होती. अशी कारभारीन पोरगी आहे, हिला फक्त आणि फक्त कारभार करायला पाहिजे. काहीच नाही हो, शांत बघू दे.
बघा थंड थंड वाटत आहे सोचा. ना लो बसलं पूर्ण रक्त थांबलं पूर्णच रक्त थांबलं काहीच नाही हो शांत बघू दे बघा थंड थंड वाटत आहे ना सोचा बांधा ना. हो तिकडे चला स्नो चालली आहे तिकडे. तोपर्यंत आपण आपला ब्लॉग थांबूया आणि प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा.